हे काय बरोबर नाहीये. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात एक पहिल्यांदा एवढं आंदोलन होत आहे. तर कोणासाठी? स्वतःसाठी? मी मनोज जरांगेंना माझी कितीतरी वर्षापासून माझी ओळख आहे. आणि मी बघितलं की प्रामाणिक लढा असतो मनोज जरांगेंचा, प्रामाणिक लढा. आज सुद्धा याचं कारण मला माहित नाही. मी सावळीचा 7व्यांदा त्याला भेटायला आलो. पूर्वी सुद्धा आलो होतो, आजही आलोय आणि उद्या सुद्धा येणार. हे सगळ्यांना सांगू इच्छितो, त्या सरकारला सांगू इच्छितो की ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. आपण जर शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो तर या मराठ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून पूर्वी सुद्धा मी मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर होतो, आजही आहे आणि उद्या सुद्धा ठामपणे त्यांच्या बरोबर असणार आहे. आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो, पण मला आज एकच लक्ष केंद्रित, फोकस मला हलवायचा नाहीये. आणि म्हणून मी याच्यासाठी एकाच ठिकाणी एक फोकस घेऊनच आलोय, तो म्हणजे तिची तब्येत. तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळ्या गोष्टी पुढे करू शकतो. आणि सरकारला माझी सूचना आहे की तुम्ही रिपोर्ट्स घ्या, मेडिकल रिपोर्ट्स घ्या. काय किडनीची फंक्शनिंग आहे देव जाणे, काय लिव्हर फंक्शनिंग आहे देव जाणे, ब्लड प्रेशर ड्रॉप झालेलं आहे. आणि याचा तुम्हाला जराही गांभीर्य नसेल तर उपयोग आहे तुमचा सत्तेत राहून. आणि विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा मला हे सांगायचंय, पूर्वी वर्षभरात मी टपाटप फटाफट इथं आलंय, आता कुठे आहे तुम्ही सगळेजण? त्या तुमची राजकारणाची वेळ आली, विधानसभा आली म्हणून आता मनोज जरांगे पाटील नकोय, हा मराठा समाज नकोय, हा बहुजन समाज नकोय, हे नाही चाललं. हे अजिबात चालणार नाही. पण आता मी जास्त काय आणि आश्वासन दिले होते, हे करतो ते करतो, गुन्हा लावून घेतला होता, त्याच्यावर आता काही भाष्यच नाही. जे मनोज जरांगे पाटलांनी परवा 5 ते 6 मुद्दे तुमच्या पुढे समोर ठेवले, त्याच्यावर भाष्य तुम्ही करायला पाहिजे. सरकारने तर करायलाच पाहिजे का तुम्ही बसले सत्तेत. म्हणजे पाहिजे तरी तुम्ही म्हणताय विरोधी पक्ष लोक बोलत नाहीत, आम्ही नुसतं बोलायचं का? हो, तुम्ही बोलायलाच पाहिजे का तुम्ही आज सत्तेत बसलेले आहे. पण त्याच पाठोपाठ त्याच बरोबर विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा तुम्ही कसं आरक्षण देणार आहे तुम्ही सुद्धा भाष्य करायला पाहिजे. नुसतं आरक्षण द्या, हो दादांचं बरोबर, आरक्षण द्या, आरक्षण द्या. अरे नाही बाबा, बोला ना तुम्ही. मनोज जरांगे पाटलांचं जे एक अधिवेशन घ्या, स्पेशल अधिवेशन घ्या म्हणणं आहे, होऊ दे समोरासमोर, होऊ दे ना समोरासमोर. कोणाची इच्छा आहे त्यांनी बोलवून दे. 10% तुम्ही आरक्षण दिलंय म्हणता, ते कसं टिकणार आहे त्याच्यावर सुद्धा मी भाष्य करा. मग दुसरं टिकवणार, तिकडे 2दा उठलंय, बोलून द्या, दाखवून द्या तुम्ही तिथे त्या विधानसभेच्या पटलावर सगळ्यांनी. आणि म्हणून त्या शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला. 18 पकडचा 12 बोलत त्यांना शिवाजी महाराजांनी न्याय दिला. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना न्याय दिला. त्यामध्ये मराठा समाज सुद्धा होता. आणि म्हणून शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत आहे तर सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सुद्धा सरकारची आणि विरोधी पक्षातल्या लोकांची आहे. नुसता बोलून विधानसभेपर्यंत विषय न्यायचा
हे नाही चाललं, मग आम्ही बघून घेतो काय करायचं, मग आम्ही बघून घेतो काय करायचं. नाही चालणार याच्या पुढे. भरपूर त्रास आम्ही सहन केलेला आहे. आणि म्हणून मनोज तरंगे पाटलांनी तब्येत सांभाळलं पाहिजे. जे काही तब्येतीचं बोलायचंय त्यांच्याबद्दल मी त्यांच्याशी व्यक्तिगत बोललो, मी जाहीरपणाने बोलत नाही. तर त्यांनी मला असा शब्द दिलाय कारण त्यांचा जीव आमच्यासाठी फार महत्वाचा आहे, समाजासाठी महत्वाचा आहे. पण एकच सांगतो, मी थांबतो. मनोज तरंगे पाटलांच्या बरोबर मी पूर्वी सुद्धा होतो, आताही आहे आणि पुढे सुद्धा असणार. आणि माझी तर सूचना या मुख्यमंत्री आहे ना, उपमुख्यमंत्र्यांना, तुम्ही मेडिकल रिपोर्ट घ्या, काय त्यांची परिस्थिती बघा. त्या इथं स्वतः या, हेलिकॉप्टर येतं तुमच्याकडे, प्लेन येतं भरपूर, या इकडे बघा काय परिस्थिती आहे. रिपोर्ट आहेत तुमच्या सिस्टमकडे, रिपोर्ट घ्या. तुम्हाला आमच्या डॉक्टरांकडे विश्वास नाही ना, सोडून द्या. तुमच्या गव्हर्नमेंटच्या एजन्सी, गव्हर्नमेंटच्या तुमच्या मेडिकल सिस्टम मधून रिपोर्ट घ्या. उद्या काय झालं आणि झालं तर जबाबदार हे सरकार असणार आणि विरोधी पक्षातील लोक सुद्धा, तुम्ही सुद्धा जबाबदार असणार आहे. नुसतं बाहेरनं मजा बघून चालणार नाहीये. म्हणून माझ्यासाठी जो मराठ्यांसाठी लढा देतो, तो शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने तो समतेचा लढा असतो, त्याच्यासाठी न्यायाची भूमिका असते, त्याच्यासाठी जो मनोज तरंगे पाटील एक योद्धा म्हणून पुढे आलेले, त्याला सहकार्य करण्याची, त्याच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी या संभाजी छत्रपतींची. आणि म्हणून आपण सगळ्यांनी, मी इथं निघणार आहे, पण आपण सगळ्यांनी मनोजना धीर द्यायला पाहिजे, विश्वास द्यायला पाहिजे. घोषणा देऊन होणार नाही आहे, पण त्यांना तुमच्या हावभावात मनोज तरंगे पाटील वाटत माझ्या बरोबर माझा समाज आहे, ज्याच्यासाठी मी लढा देतोय. आणि मी अपेक्षा करतो ते धीर देण्यासाठीच तुम्ही लावणार, सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहे. आणि असाच धीर, असाच विश्वास तुम्ही त्यांना देणं गरजेचं आहे. मी आज त्याला म्हणणार नाहीये, मागच्या वेळी त्यांना म्हटलं होतं की पाणी घ्या, आणि ते माझ्या आग्रहातून मागच्या वेळी त्यांनी पाण्याचा स्टेप घेतला होता. पण माझ्या तब्येतीची सुद्धा काळजी आहे त्यांनी. पण त्या तब्येतीची एक वेळ अशी येईल, तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पण असं काही करू नये त्यांनी करू नये जेणेकरून त्यांच्या तब्येतीला शेवटचा धोका असेल. आणि म्हणून सरकारवर प्रेशर टाकण्यासाठी म्हणा किंवा समाजाची बाजू मांडण्यासाठी म्हणा, मी आज त्यांना म्हणणार नाही की पाणी घ्या. अनेक लोकांनी मला इथं येताना सांगितलं की राजे तुम्ही सांगा, तुमचा शब्द पाळतील. हे सरकार बसलेलेच एक गुंडाळून टाकला हे आंदोलन. अनेक लोकांची इच्छा नव्हती की हे आंदोलन व्हावं, पण त्यांनी निर्णय घेतला ही शेवटचा लढा आहे. पण शेवटचा लढा असताना सुद्धा त्यांच्या सगळ्या सहकारी, त्यांच्या सर्व सहकारी सुद्धा तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. मलाही रिपोर्ट देत जावा, काय ऐकलं नाही तर मला सांगायचं शेवटच्या की एकदमच ते देताची परिस्थिती निर्माण जर झाली तर ते आपल्याला परवडणार नाहीये. म्हणजे मी इकडे म्हणतो पाणी पिऊ नका, सगळ्यांनी लावू नका, पण एक वेळ अशी की तिथं घ्यावं लागतंच. त्यावेळी निश्चित संभाजी छत्रपतींना बोलवा, कुठंही असेल मी तिथं त्या मिनिटावर मी परत आंतरवाली सराटीला परत एवढं मी तुम्हाला सांगतो.